So hello everyone. In this video we shall discuss the bonding in coordination compounds. Remember guys, in the previous video we have seen the different isomerisms types, how the coordination compound show different types of isomerism. Now in this video we have to see the bonding in coordination compound, because there are different scientists view. They are saying that the bonding between ligand and metal is either it is coordinate, some are saying it is covalent, some are saying it is covalent coordinate, some are saying it is ionic. So there are different views, different thinkings about the bonding in coordination compound, and for that different theories are proposed by different scientists. वेगवेगळ्या theories propose केलेल्या आहेत सायंटिस्टनं, आणि त्याच्यातल्या आपल्याला काही theories पाहायच्या आहेत. The bonding in coordination compounds is explained by the valence bond theory. It is also explained by crystal field theory. It is also explained by ligand field theory. It is also explained by molecular orbital theory. या सगळ्या थिअरीने आपापल्या पद्धतीनं मेटल आणि लिगँड मधला बॉन्ड कोणता आहे नेमकं, कशी बॉन्डिंग होते हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. We have seen the Werner theory. Werner also described how the bond is formed between metal and ligand. But Werner could not explain the magnetic properties of the coordination compound. It could not explain why the metal and ligand bond have certain directional characteristics. मेटल आणि लिगँडला विशिष्ट डायरेक्शन काय हा वर्नर सांगू शकला नाही. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक याच्याबद्दल वर्नर बोलला नाही. Why only certain metal transition metals or certain metals form coordination compounds? Why not all metals form coordination compound? बाकीचे सगळेच मेटल कोऑर्डिनेशन कंपाऊंड का तयार करत नाहीत? ट्रान्झिशन मेटल जास्त कोऑर्डिनेशन कंपाऊंड का तयार करतात? ऑल दीज एक्सप्लेनेशन्स आर गिव्हन बाय दीज ऑल थेरी. या सगळ्या थेरीने हे एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि त्याच्यामुळं हे वर्नरचे जे लिमिटेशन आहेत की बाबा बॉन्डिंगचं नेचर काय, डायरेक्शनल नेचर काय एक्सप्लेन करू शकला नाही, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज बद्दल का बोलला नाही, फक्त काही विशिष्ट मेटलच ट्रान्झिशन कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार करतात, बाकीचे का करत नाहीत. ऑल दीज limitations are cleared by all these further theory like VBT, LFT, CFT, MOT. पण त्याच्यातल्या आपल्या सिलेबसला दोन थिअरी बघायच्यात, एक व्हॅलन्स बॉन्ड थिअरी आणि दुसरी क्रिस्टल फील्ड थिअरी. सो दिस व्हॅलन्स बॉन्ड थिअरी वॉज प्रपोज्ड बाय पॉलिंग. Actually there are 4 scientists व्हीबीटीच्या माटीमागं. पॉलिंग, स्लेटर, हिटलर, लंडन या सगळ्यांचं योगदान आहे. सो दिस थिअरी वॉज प्रपोज्ड बाय पॉलिंग इन 1931. 1931 मध्ये पॉलिंगनं ही थिअरी प्रपोज केली. अँड दिस थिअरी टेल्स दॅट द बॉन्ड बिटवीन मेटल अँड लिगँड इज कोव्हॅलंट कोऑर्डिनेट, और यू मे से प्युअरली कोऑर्डिनेट. तो सांगतो की याच्यातला बॉन्ड जो आहे तो थोडासा कोव्हॅलंट कोऑर्डिनेट टाइपचा बॉन्ड आहे, पण जनरली त्याचा सगळा भर कशावर आहे? द बॉन्ड बिटवीन मेटल अँड लिगँड इज कोऑर्डिनेट बॉन्ड. नाउ मीन्स लिगँड इज डोनेटिंग कम्प्लीट 2 इलेक्ट्रॉन टू द मेटल. म्हणून प्युअरली आपल्याला इथं काय म्हणता येईल? द बॉन्ड बिटवीन मेटल अँड लिगँड इज कोऑर्डिनेट बॉन्ड. कसा आहे म्हणतोय पॉलिंग? कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. लिगँड इज कम्प्लिटली डोनेटिंग 2 इलेक्ट्रॉन टू द मेटल. Okay, and this valence bond theory is proposed on the basis of bonding in the metal and ligand. मेटल आणि लिगँड मधली बॉन्डिंग कशा टाईपच्या याच्यावरच ही थिअरी प्रपोज केलेली आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला काही त्याचे पॉस्ट्युलेट्स बघायचे आहेत. द पॉस्ट्युलेट्स ऑफ व्हीबीटी. द पॉस्ट्युलेट्स ऑफ व्हीबीटी. नाउ रिमेंबर गाईज, व्हॉट आर द पॉस्ट्युलेट? याच्यासाठी आपले एक उदाहरण घेणार आहोत. म्हणजे बघा आपली कशी दैनंदिन लाईफमध्ये ही व्हीबीटी आपल्याला कशी लक्षात ठेवता येते. लक्षात ठेवण्यासाठी समजा तुमच्या घरी एखादे पाहुणे वगैरे येणार आहेत, तुम्ही काय करता? तुमच्या घरामधल्या रूम्स वगैरे रिकाम्या करता, त्यांच्यासाठी फ्रेश करून ठेवता. सगळ्यात गेस्ट रूम ज्या असतात आपल्या ते आपण काय करून ठेवतो? फ्रेश करून ठेवतो, बरोबर आहे. आणि तशाच पद्धतीनं मग लिगँड्स डोनेट इलेक्ट्रॉन टू द मेटल ऑर्बिटल. मेटलच्या व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये लिगँड काय करतो? इलेक्ट्रॉन डोनेट करत असतो, बरोबर आहे. म्हणजे लिगँड्स आर गेस्ट फॉर अस. लिगँड आपल्यासाठी काय आहेत? गेस्ट आहेत. आणि मेटल म्हणजे आपला रूम आहे, हे लक्षात घ्या. मेटलचे जे ऑर्बिटल आहेत ते काय आहेत? तो रूम आहेत. आणि लिगँड जे आहेत ते लिगँडचे जे ऑर्बिटल आहेत, लिगँड म्हणजे येणारे पाहुणे आहेत. म्हणजे पाहुणे कुणाकडे आलेत? मेटलकडे आलेत. म्हणून मेटल म्हणजे आपण स्वतः.
म्हणजे आपल्या रूम्स, आणि लिगँड स्वतः त्या रूम मध्ये येऊन राहणार आहे. असा कन्सेप्ट आपल्याला इथं रंगवायचा. तर आता लक्षात घ्या, फर्स्ट पॉस्ट्युलेट मध्ये काय आहे, द मेटल प्रोव्हाइड व्हॅकंट डी ऑर्बिटल. मेटल म्हणजे कोण, आता आपण स्वतः होस्ट गेस्ट साठी काय करायला, व्हॅकंट डी ऑर्बिटल. मेटल प्रोव्हाइड व्हॅकंट डी ऑर्बिटल फॉर द इलेक्ट्रॉन्स ऑफ लिगँड. कुणासाठी, लिगँडच्या इलेक्ट्रॉन, म्हणजे लिगँडला राहण्यासाठी, लिगँडच्या इलेक्ट्रॉनसाठी आपण मेटल काय प्रोव्हाइड करायला आहे, व्हॅकंट डी ऑर्बिटल प्रोव्हाइड. पहिलं पॉस्ट्युलेट लक्षात ठेवा. जसं पाहुण्यांना आपण आपल्या गेस्ट रूम फ्रेश करून देतो, तसं इथं मेटल लिगँडच्या ऑर्बिटल्सला, लिगँडच्या इलेक्ट्रॉन्सला स्वतःचे काय द्यायला आहे, रिकामे डी ऑर्बिटल द्यायला आहे, जसं आपण रिकाम्या रूम देतो. पहिलं पॉस्ट्युलेट, मेटल्स प्रोव्हाइड व्हॅकंट डी ऑर्बिटल फॉर द इलेक्ट्रॉन्स ऑफ लिगँड. नाउ लिगँड इज कमिंग टू द मेटल, म्हणजे पाहुणे तुमच्या मेटलकडे, आपल्या रूमकडे यायलेत, म्हणजे आपल्या घरी येत आहेत. नाउ द मेटल प्रोव्हाइड व्हॅकंट डी ऑर्बिटल टू द लिगँड डिपेंडिंग अपॉन देअर कोऑर्डिनेशन नंबर. दुसरं काय आहे, तो मेटल किती ऑर्बिटल तुमच्या लिगँडला द्यायला. तुमच्या घरी पाहुणे 4 यायलेत, तुम्ही त्यांना किती गेस्ट रूम तयार करून ठेवाल, 4 रूम तयार करून ठेवाल. तसं मेटल ठरवतो की येणारे लिगँड 4 आहेत, मी माझे 4 ऑर्बिटल देणार. येणारे लिगँड 5 आहेत, मी माझे 5 ऑर्बिटल. म्हणजे किती लिगँड यायलेत तेवढे त्यांचे कोऑर्डिनेशन नंबर असणार. कोऑर्डिनेशन नंबर शिकलेला आहे, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स बिटवीन मेटल अँड लिगँड. मग किती लिगँड यायलेत, किती कोऑर्डिनेट बॉन्ड त्यांनी तयार करणार आहेत, तेवढेच तो मेटल काय करतो, स्वतःचे ऑर्बिटल रिकामे करतो, स्वच्छ करून ठेवतो. म्हणून मेटल provide the number of orbitals provided by metal is equal to coordination compound. Coordination number of orbitals provided by metal, number of orbitals provided by metal, हा किती प्रोव्हाइड करतो, किती ऑर्बिटल तो रिकामे करतो, जेवढा तो कोऑर्डिनेशन नंबर आहे त्या मेटलचा. जेवढे लिगँड यायलेत तेवढे. तुमच्याकडे 4 पाहुणे आलेत, तुम्ही 4च रूम फ्रेश कराल. तुम्ही 6 पाहुणे आलेत, 6च रूम फ्रेश करा. नाउ इन द थर्ड पॉस्ट्युलेट पॉलिंग स्टेट्स दॅट, पॉलिंग सांगायला आहे, काय म्हणतो इथं ना बघा, दीज व्हॅकंट ऑर्बिटल्स अंडरगो हायब्रिडायझेशन. जे मेटलचे ऑर्बिटल्स आहेत ती व्हॅकंट डी ऑर्बिटल्स अंडरगो हायब्रिडायझेशन. मेटलचे डी ऑर्बिटल काय करतात, स्वतःच्या अगोदर एनर्जी सेम करून घेतात. आपण शिकलेलं आहे इन द केस ऑफ केमिकल बॉन्डिंगच्या 11वीच्या टॉपिकमध्ये आपण शिकलेलं आहे. कुठलाही मेटल, सेंटरचा मेटल काय करतो, स्वतःची अगोदर सर्वांच्या एनर्जी सेम करतो. द मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ द atomic orbitals to form equivalent orbitals, to form equivalent hybridized orbital. आणि म्हणून हायब्रिडायझेशन केल्यामुळे एनर्जी काय होते, सगळ्या ऑर्बिटल्सची सेम होते. आणि म्हणून जो मेटल पाहुणे येण्याच्या अगोदर स्वतःचे ऑर्बिटल काय करून घेतो, सेम. समजा तुमच्याकडे 4 पाहुणे आलेत, एकाला तुम्ही गहाण रूम दिलात, त्याच्यात उगं पोते वगैरे टाकलेले आहेत. एकाला तुम्ही कॉट असलेले दिलात, एकाला तुम्ही कॉट एसी असणारे दिलात. म्हणजे अशा वेगवेगळ्या रूम. काही पाहुणे नाराज होतील, मला भुईलात झोपवलं, मला जमिनीवर झोपवलं, मला पोत्याच्या घाण रूम मध्ये झोपवलं, मला कॉटमध्ये झोपवलं, फलाण्याला एसीच्या रूम मध्ये झोपवलं. मग ह्याच्यामुळे काय होणार नाही, हे सगळ्या रूम सारख्या दिसणार नाही. तुम्हाला पाहुण्यांना समान ट्रीट करायचे, तुम्हाला लिगँडच्या प्रत्येक इलेक्ट्रॉनला समान ऑर्बिटल द्यायचे. मग काय करावं लागेल, म्हणून मेटल काय करतो, स्वतःच्या सगळ्या ऑर्बिटलची एनर्जी काय करून घेतो, सेम करून घेतो. कळायलाय सगळ्यांना कन्सेप्ट तिसऱ्या पॉस्ट्युलेटचा. व्हॅकंट डी ऑर्बिटल्स ऑफ मेटल undergo hybridization to equalize the energy of all orbitals. सगळ्या ऑर्बिटलची एनर्जी इक्वल होण्यासाठी मेटलचे डी ऑर्बिटल काय करून घेतात, स्वतःचं हायब्रिडायझेशन. म्हणजे येणाऱ्या लिगँडला, येणाऱ्या पाहुण्यांना सगळ्या रूम समान भेटा. कुठलाही पाहुणा कुठेही ठेवला तरी नाराज होणे. आपल्याला कन्सेप्ट कसा लक्षात ठेवायचा आहे पहा. म्हणून व्हॅकंट डी ऑर्बिटल्स ऑफ द मेटल अंडरगो हायब्रिडायझेशन. Vacant d orbitals of the metal undergo hybridization to form the hybridized orbitals of equal energy. आणि म्हणून अगोदर मग तो काय करतो, इक्वल एनर्जीचे हायब्रिड ऑर्बिटल तयार करून घेतो. नाव लिगँड. आता मग लिगँड काय करायला, प्रत्येक लिगँड, each ligand has
at least each ligand has at least one lone pair in their orbital. Each ligand has at least one lone pair in their orbital. लिगँड तुमच्या मेटलकडे येत असताना कुठल्या तरी एका तरी ऑर्बिटल मध्ये त्याच्या काय असली पाहिजे, लोन पेअर असली पाहिजे. ती लोन पेअर तो कुठे देणार आहे, मेटलच्या व्हॅकंट. मेटलचं टोटल ऑर्बिटल रिकाम आहे आणि त्याच्यामध्ये लिगँड स्वतःचे काय देणार आहे, ऍटलिस्ट एक तरी लोन पेअर तो एक लिगँड स्वतःकडे. एखाद्या लिगँडकडे नुसता एक इलेक्ट्रॉन आहे, दॅट लिगँड कुड नॉट फॉर्म, कॅनॉट फॉर्म एनी बॉन्ड विथ द मेटल. तो लिगँड मेटल बरोबर बॉन्ड फॉर्म करू शकत नाही. व्हीबीटी नुसार सांगायला, व्हीबीटी म्हणायला की बाबा मेटल आणि लिगँड मध्ये बॉन्ड तयार करण्यासाठी लिगँडकडे कमीत कमी एक लोन पेअर असली पाहिजे. म्हणजे एका ऑर्बिटल मध्ये कमीत कमी किती इलेक्ट्रॉन असले पाहिजे, 2 इलेक्ट्रॉन असले पाहिजे. सो ईच लिगँड हॅज ऍटलिस्ट or should have at least one lone pair which can be donated into the vacant orbital of metal. जी कुणामध्ये देता येईल, मेटलच्या व्हॅकंट डी ऑर्बिटल मध्ये देता येईल. हे नेक्स्ट पॉस्ट्युलेट सांगायला. नंतरच्या पॉस्ट्युलेट मध्ये व्हॅलन्स बॉन्ड थेअरीमध्ये पॉलिंग म्हणायला की बाबा जो लिगँड, हाऊ मेनी लिगँड्स आर अटॅच्ड टू द मेटल, मेटलला किती लिगँड अटॅच आहेत, डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ लिगँड्स अटॅच्ड टू द मेटल द जॉमेट्री इज डिसाइडेड. कुठल्याही कंपाऊंडची जॉमेट्री. मग आता बघा जॉमेट्री बद्दल सुद्धा आता ह्या व्हीबीटीने सांगितलं, जे वर्नर तेवढा बोलला नव्हता. नेमकं डायरेक्शन काय आहे, जॉमेट्री काय आहे, वर्नर सांगितलं नाही तर सांगायला आहे. द जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स, जॉमेट्री ऑफ द कोऑर्डिनेशन कंपाऊंड इज डिपेंडंट अपॉन, कशावर डिपेंड आहे, इज डिपेंडंट अपॉन द नंबर ऑफ लिगँड्स, द नंबर ऑफ लिगँड्स और नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड और नंबर ऑफ कोऑर्डिनेशन नंबर और कोऑर्डिनेट बॉन्ड. किती कोऑर्डिनेट बॉन्ड तयार केले किंवा किती कोऑर्डिनेशन नंबर आहे किंवा नंबर ऑफ लिगँड किती मेटलला अटॅच आहेत, त्याच्यावरून त्या मेटलची, त्या कॉम्प्लेक्सची काय ठरत असते, जॉमेट्री ठरत असते. So geometry of the complex is decided by the number of ligands. Ligands ची किती संख्या आहे त्याच्यावरून तुमच्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडची काय ठरत असते, जॉमेट्री ठरत असते. So geometry of the coordination compound equals to number of ligand. किती लिगँड अटॅच आहेत, एखाद्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये 2 लिगँड अटॅच आहेत, त्याची जॉमेट्री असेल लिनियर. एखाद्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये 3 लिगँड अटॅच आहेत, त्याची जॉमेट्री असेल ट्रायगोनल प्लेनार. एखाद्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये 4 लिगँड अटॅच आहेत, त्याची जॉमेट्री असेल टेट्राहायड्रल. एखाद्या कंपाऊंड मध्ये 4 लिगँड अटॅच आहेत, त्याची जॉमेट्री आहे स्क्वेअर प्लेनर, स्क्वेअर प्लेनर. एखाद्यामध्ये 5 आहेत, द जॉमेट्री विल बी ट्रायगोनल बायपिरामिडल. एखाद्यामध्ये 6 आहेत, द जॉमेट्री विल बी ऑक्टाहेड्रल. एखाद्यामध्ये 7 लिगँड अटॅच आहेत, द जॉमेट्री विल बी पेंटागोनल बायपिरामिडल. सो दीज आर द डिफरंट जॉमेट्रीज. आणि म्हणून जॉमेट्री ठरवण्याचं काम कोण करत असतं, हाऊ मेनी लिगँड्स आर अटॅच्ड टू दॅट पर्टिक्युलर सेंट्रल मेटल. त्या सेंट्रल मेटलला किती लिगँड अटॅच आहेत त्याच्यावरून त्याची काय ठरत असते लेकरांनो, जॉमेट्री ठरत असते. आता तुमच्या ज्या ह्या जॉमेट्री आहे याच्यावरून ह्याचं हायब्रिडायझेशन सुद्धा. लिगँड जर 2 अटॅच असतील तर त्याची हायब्रिडायझेशन असते sp. 3 असतील तर जॉमेट्री आहे sp2 आणि हायब्रिडायझेशन आपलं जॉमेट्री आहे ट्रायगोनल प्लेनार आणि हायब्रिडायझेशन असते sp2. टेट्राहायड्रल असेल तर हायब्रिडायझेशन असते sp3. स्क्वेअर प्लेनार असेल तर हायब्रिडायझेशन असतं dsp2. जर ट्रायगोनल बायोपिरामिडल जॉमेट्री असेल तर हायब्रिडायझेशन असतं dsp3. ऑक्टाहायड्रल जर हायब्रिड आपलं जॉमेट्री असेल तर हायब्रिडायझेशन असतं d2sp3. अँड इफ द जॉमेट्री इज पेंटागोनल बायपिरामिडल, जॉमेट्री जर पेंटागोनल बायपिरामिडल असेल तर हायब्रिडायझेशन असतं d3sp3. तर बघा 2च ऑर्बिटल, 3 जर लिगँड असतील 3च ऑर्बिटल, 1s 2p. 4 जर लिगँड असतील तर 4 ऑर्बिटल आहेत, 1s आणि 3p. 4 जर लिगँड असतील तर 1d 1s आणि 2p. 5 जर लिगँड असतील तर 1d 1s आणि 3p म्हणजे टोटल 5 ऑर्बिटल, 6 ऑर्बिटल d2sp3. 7 साठी d3sp3. पेंटागोनल बायपिरामिडल तुम्हाला माहिती आहे, अगोदर एक पेंटागोन असतो, हा पेंटागोन, आणि याच्यामध्ये सेंटरला मेटल, वर एक लिगँड अँड खाली एक लिगँड, लाईक दिस. हे बघा, दिस इज द पेंटागोनल जॉमेट्री. 5 प्लेन मध्ये, 1 अबोव्ह द प्लेन, 1 बिलो द प्लेन. सो दीज आर द डिफरंट जॉमेट्री. म्हणून जॉमेट्री ऑफ द कोऑर्डिनेशन कंपाऊंड डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ लिगँड. किती लिगँड मेटल अटॅच आहे त्याच्यावरून त्याची जॉमेट्री आणि त्याच्यावरून त्याचं काय ठरत असतं, हायब्रिडायझेशन ठरत असतं. हा एक मुद्दा लक्षात घ्या. नेक्स्ट आहे, इफ द कॉम्प्लेक्स कंटेन
द एनी अनपेड इलेक्ट्रॉन, एखाद्या कॉम्प्लेक्स मध्ये जर एक जरी अनपेड इलेक्ट्रॉन सापडला, एक जरी अनपेड इलेक्ट्रॉन त्याच्या मेटलच्या सेंट्रल मेटलच्या ऑर्बिटल मध्ये जर अनपेड इलेक्ट्रॉन, एक जरी अनपेड इलेक्ट्रॉन मिळाला, दॅट कॉम्प्लेक्स इज कॉल्ड पॅरामॅग्नेट. बघा हे सुद्धा तुमच्या वर्नरनं सांगितलं नव्हतं. पॅरामॅग्नेटिक डायमॅग्नेटिक कसं ओळखायचं, कसं ओळखायचं? इफ अनपेड इलेक्ट्रॉन इज देअर, अनपेड इलेक्ट्रॉन जर असेल, द कॉम्प्लेक्स इज पॅरामॅग्नेटिक. इफ ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड, इफ ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड, द कॉम्प्लेक्स इज डायमॅग्नेटिक. जर तुमच्या त्या मेटल आणि लिगँडच्या ऑर्बिटल मध्ये एकही इलेक्ट्रॉन अनपेअर्ड नसेल, ऑल इलेक्ट्रॉन्स आर इन ए पेअर्ड कंडिशन, देन दॅट कॉम्प्लेक्स इज डायमॅग्नेटिक. हे कोण सांगितलं? व्हीबीटीने सांगितलं. म्हणजे मॅग्नेटिझमचा सुद्धा मुद्दा क्लिअर केला. नेक्स्ट, इफ इनर डी ऑर्बिटल्स आर यूज. इनर डी ऑर्बिटल म्हणले की n-1d, तुम्हाला माहिती आहे इनर म्हणजे आतले. मग इनर हे जर असतील तर त्याच्या बाहेर कोण आहे? आउटर. समजा ns आहे, हा ns बाहेरचा आहे. मग ns बाहेरचा आहे तर n-1 कुठला आला? आतला. म्हणजे ह्या s च्या आणि p च्या, हे ns np आणि ns np च्या मधले ऑर्बिटल, म्हणजे बाहेर जर p ऑर्बिटल n वाला असेल, म्हणजे मी जर असं घेतलं 4p 4s, तर याच्यासाठी n-1d काय असेल? 3d. मग सांगा आता एवढ्या सगळ्यांचं हायब्रिडायझेशन व्हायलंय, 4p 4s आणि d 4d, पण d कुठले? इन्नर आहे. मग असलं जर इन्नर डी ऑर्बिटल, इन्नर का आहे? कारण आउटर कोण आहेत? 4s आणि 4p आहेत. मग आउटर 4s आणि 4p असतील तर इन्नर कोणता आहे? 3d आहे. मग हे जर n असतील तर हे कोणतं आहे? n-1 आहे, म्हणजे हे आतलंय. मग असं जर ऑर्बिटल असेल, सच कॉम्प्लेक्सेस आर कॉल्ड इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस. सच कॉम्प्लेक्सेस आर कॉल्ड इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. हे नेक्स्ट पॉस्ट्युलेट मध्ये व्हीबीटी म्हणाला, जर तुमच्या कॉम्प्लेक्सेस मध्ये आउटर डी ऑर्बिटल वापरलं जात असेल, आउटर डी ऑर्बिटल म्हणजे कसं? 4s 4p आणि 4d. आता बघा डी ऑर्बिटल कुठला आहे? आउटर आहे. हे बघा हे 4s आहेत, हे 4p आहेत आणि 4d. 4d कुठे आहे? आता ह्याच्या बाहेरच आहे. 4s आणि 4p च्या नंतरच आहे, आतलं नाही. 3d नाही, 3d नाही. आता कुठलंय? 4d ऑर्बिटल आहे, हे व्हॅकंट आहे. मग असं जर आउटर ऑर्बिटल वापरलं जात असेल तर तशा हायब्रिडायझेशनसाठी बाहेरच्या डी ऑर्बिटलचा जर वापर झाला असेल तर त्याला म्हणायचं आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस. सच कॉम्प्लेक्सेस आर कॉल्ड आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस. अँड फॉर हायब्रिडायझेशनसाठी जर इनर डी ऑर्बिटल वापरला असेल, such complexes are called inner orbital complexes. Inner orbital complexes, outer orbital complexes. हे सुद्धा कोण ठरवलं? हायब्रिडायझेशन साठी डी ऑर्बिटल कुठलं वापरले? मेटलनं. मेटलनं जर हायब्रिडायझेशन करण्यासाठी आतलं डी ऑर्बिटल वापरलं असेल तर इनर डी ऑर्बिटल. For the hybridization, if metal has used outer d orbital, then that complex is called outer orbital complexes. So depending upon which d orbital is used for the formation of complex, depending upon that, the complex type is determined, inner or outer. ते एक त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि नेक्स्ट पॉस्ट्युलेट मध्ये सांगतंय, इफ स्ट्रॉंग फील्ड लिगँड इज देअर. बघा हा फार महत्वाचा कॉम्प. If strong field ligand is attached to the metal, strong field ligand is attached to the metal. जर मेटलला अटॅच असणारा लिगँड जर स्ट्रॉंग फील्ड आहे, then that cause pairing of the metal electron. तो काय करतो? मेटलच्या इलेक्ट्रॉनची पेअरिंग करतो. कुणाच्या इलेक्ट्रॉनची पेअरिंग करतो? पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ मेटल. मेटलच्या डी ऑर्बिटल मधील इलेक्ट्रॉनची पेअरिंग करतो. कोणता लिगँड? स्ट्रॉंग फील्ड लिगँड. आता बघा ह्याचा कन्सेप्ट आपल्याला कसा लावायचा आहे? समजा तुमच्याकडे पाहुणे यायले, 4 मामा यायलेत. 4 मामामधले 3 मामा जरा मयाळू आहेत, चौथा मामा जरा भांडकुदळ आहे. मग आता हा जो चौथा मामा आहे तो जर तुमच्याकडे यायला आहे तर तुम्ही काय करता? अरे गडे सगळ्याला समान आहे, ह्या मामाला काहीच जमत नाही. तुम्ही काय करता? एखादी तुमची ऍडजस्ट होऊन तुम्ही दोघं तिघं भाऊ एकाच रूम मध्ये एखाद्या दिवशी झोपता आणि पण त्या मामाला सगळं काही देण्याचा प्रयत्न, कारण तो मामा कसा आहे? स्ट्रॉंग फील्ड आहे. तो स्ट्रॉंग फील्ड मामा यायला आहे म्हणून तुम्ही काय केलात? स्वतःची तुमच्या प्रत्येकाच्या रूम वेगळ्या असून सुद्धा तुम्ही त्या मामासाठी, म्हणजे स्ट्रॉंग फील्ड मामासाठी, म्हणजे स्ट्रॉंग फील्ड लिगँडसाठी, स्ट्रॉंग फील्ड गेस्टसाठी स्वतः काय केलात? एकाच रूम मध्ये 1-2 दिवस झोपलात. ज्यांच्या सगळ्यांच्या रूम वेगवेगळ्या होत्या, तुमच्या सुद्धा घरच्यांच्या, पण तुम्ही काय केलात? त्या स्ट्रॉंग फील्ड मामासाठी, स्ट्रॉंग फील्ड लिगँडसाठी स्वतः काय केलात? एक एक वेगवेगळ्या रूम मध्ये झोपण्याच्या ऐवजी तुम्ही दोघं एकाच रूम मध्ये झोपलात. म्हणजे तुमची काय केलात? पेअरिंग. तुम्ही ऍडजस्ट झालात. कुणासाठी झालात? तो लिगँड, तो येणारा मामा कसा आहे? स्ट्रॉंग फील्ड आहे. म्हणून येणारा लिगँड जर स्ट्रॉंग फील्ड असेल
आणि ते स्ट्रॉंग फील्ड लिगँड कसं ठरवायचं काय नाही याच्यासाठी आपल्याला स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज व्यवस्थित लक्षात ठेवायची. त्या स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये कोण स्ट्रॉंग फील्ड कोण वीक फील्ड हे आपल्याला नंतर बघायचंय. सो इफ द लिगँड अप्रोचिंग टू द मेटल इज स्ट्रॉंग फील्ड देन दॅट कॉज पेरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन्स ऑफ मेटल. अँड इफ द लिगँड अप्रोचिंग टू द मेटल इज वीक फील्ड लिगँड, जर येणारा लिगँड मेटलला कडे येणारा लिगँड जर वीक फील्ड असेल देन दॅट डू नॉट कॉज पेरिंग, तो इलेक्ट्रॉनची पेरिंग कॉज करत नाही. वीक फील्ड लिगँड डू नॉट कॉज पेरिंग, स्ट्रॉंग फील्ड लिगँड कॉज पेरिंग. अलग लक्षामध्ये. मग स्ट्रॉंग फील्ड लिगँड कोण आहेत? Cn मायनस आहे, NH3 आहे, CO आहे, कार्बन मोनॉक्साईड लिगँड आहेत. बघा दीज लिगँड्स Cn minus, NH3 आणि CO. These ligands are strong field ligand according to spectrochemical series. Spectrochemical series नुसार हे लिगँड काय आहेत? स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहेत. आणि म्हणून हे स्ट्रॉंग फील्ड लिगँड सहसा इलेक्ट्रॉनची काय करतात? पेरिंग करतात. मेटलच्या इलेक्ट्रॉनला ऍडजस्ट करावं लागतं. त्यांना सिंगल राहण्याच्या ऐवजी स्वतःला पेरअप व्हावं लागतं आणि त्यांच्या त्या येणाऱ्या लिगँडला तिथं जागा द्यावी लागते. स्वतः एक असलेले इलेक्ट्रॉन पेरअप होतात, बळानं पेरअप होतात. आपण वीक फील्ड लिगँड I मायनस, Br मायनस हे जे लिगँड्स आहेत हे जरी मेटलला अटॅच होणार असले ते दे कॅनॉट कॉज पेरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन्स ऑफ द मेटल. ते कधीच मेटलच्या इलेक्ट्रॉनची पेरिंग करू शकत नाहीत. तर वीक फील्ड लिगँड डू नॉट कॉज पेरिंग, स्ट्रॉंग फील्ड लिगँड कॉज पेरिंग. आणि स्ट्रॉंग फील्ड लिगँड त्या मेटलच्या इलेक्ट्रॉनची पेरिंग करतात. म्हणून अशापासून तयार होणारे कॉम्प्लेक्सला म्हणायचं तो काय केले? स्पिन. स्पिन म्हणजे इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची काय केली त्यांनी? पेरिंग केली. म्हणून सच कॉम्प्लेक्सेस आर कॉल्ड स्पिन पेअर्ड कॉम्प्लेक्सेस. कसले कॉम्प्लेक्स म्हणायचं? स्ट्रॉंग फील्ड लिगँडनं मेटलच्या इलेक्ट्रॉनची काय केली? पेरिंग केली. इलेक्ट्रॉनला इथे शब्द वापरलाय स्पिन, त्याला त्याची काय केली? पेरिंग केली. म्हणून स्पिन पेअर्ड कॉम्प्लेक्सेस. अशा कॉम्प्लेक्सेसला काय म्हणायचं? म्हणजे थोडक्यात तुमच्या जर मेटलला अटॅच असलेले लिगँड जर स्ट्रॉंग फील्ड असतील तर तशा कॉम्प्लेक्सेसला काय म्हणायचं? स्पिन पेअर्ड कॉम्प्लेक्सेस. तशा कॉम्प्लेक्सेसला काय म्हणायचं? स्पिन पेअर्ड कॉम्प्लेक्सेस. आणि वीक फील्ड लिगँड ही इलेक्ट्रॉनची मेटलच्या पेरिंग करत नाही आणि म्हणून अशा कॉम्प्लेक्सेसला काय म्हणायचं? तो इलेक्ट्रॉन म्हणजे स्पिनला त्यानं पेरअप होऊ दिलं नाही, त्याला एकटं राहू दिलं म्हणून स्पिन फ्री कॉम्प्लेक्सेस. सच कॉम्प्लेक्सेस आर कॉल्ड स्पिन फ्री कॉम्प्लेक्सेस. तर स्पिन पेअर्ड कॉम्प्लेक्सेस आणि स्पिन फ्री कॉम्प्लेक्स. वीक फील्ड लिगँड म्हणलं की स्पिन फ्री कॉम्प्लेक्सेस, स्ट्रॉंग फील्ड लिगँड म्हणलं की स्पिन पेअर्ड कॉम्प्लेक्सेस. अलग लक्षामध्ये. आणि पेरिंग करायला लावायला याचा अर्थ कुठले डी ऑर्बिटल रिकामे व्हायलेत? बाहेरचे डी ऑर्बिटल वापरले चाललेत. आणि म्हणून सहसा स्ट्रॉंग फील्ड लिगँड वाले कॉम्प्लेक्सेस आउटर ऑर्बिटल असतात. कसले असतात? आउटर ऑर्बिटल. आणि वीक फील्ड लिगँड वाले कॉम्प्लेक्सेस सहसा कसले असतात? इनर ऑर्बिटल वाले असतात. म्हणजे अशा एकंदरीत आपल्याला सगळ्या ह्या पॉस्ट्युलेट्सचा आढावा कुणामध्ये घ्यायचा आहे? व्हॅलन्स बॉन्ड थेअरीमध्ये घ्यायचा आहे लेकरांनो. सो ऑल दीज आर द पॉस्ट्युलेट्स ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थेअरी. Repeatedly you can see the video to understand all the postulates I have explained as per my level best. माझ्या परीने मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन. आता ह्याच्यावरची आपल्याला उदाहरणं आहेत. ह्या व्हीबीटीचा वापर करून आपल्याला बॉन्डिंग कशी, पर्टिक्युलर कॉम्प्लेक्सेसमध्ये कोण स्ट्रॉंग फील्ड कोण वीक फील्ड, हाऊ मेटल अँड लिगँड फॉर्म बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड बिटवीन देम, how ligand donate electron, how pairing of electron cause, how spin paired complexes are formed, how spin free complexes are formed, what are the natures of complexes, paramagnetic or diamagnetic, that will be explained in the next video. Thank you guys.